नमस्कार मित्रांनो, चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. दिवाळी जवळ आली आहे. आज आपण घरात भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेल्या कार्डबोर्ड पासनं आकर्षक असा आकाशकंदील बनवणार आहोत. लिंपन आर्ट पासनं इन्स्पायर होऊन मी हा आकाशकंदील डेकोर केलेला आहे. तुम्हाला सुद्धा हा आकाशकंदील बनवायला नक्कीच आवडेल. लाईट लागल्यावर हा आकाशकंदील साधारणतः असा दिसतो. आता हा घरात लावल्यामुळे थोडासा उजेडीत का व्यवस्थित रचना झाली नाहीये, पण जेव्हा तो हँग होईल गॅलरीत आणि सगळ्या बाजूने हवेने डुलेल तेव्हा तो जास्त आकर्षक दिसेल. यासाठी मी घेतलाय कार्डबोर्ड 24 बाय 24 सेंटीमीटर मापाचा एक मोठा चौकोन घेतलाय. त्या चौकोनाच्या आत 2 सेंटीमीटर असं आत येत मी अशा फ्रेम्स आखून घेतल्यात आणि त्यांना कटरच्या साहाय्याने कापून घेतलंय. कापून घेतल्यानंतर आपल्याला अल्टरनेट फ्रेम यातली रिमूव्ह करायची आहे आणि उरलेल्या भागाचा उपयोग आपण आकाशकंदील बनवण्यासाठी करणार आहोत. आतली जी फ्रेम आहे ती आपल्याला किंचित टिल्ट करायची आहे आणि मग हे जे टोक बाहेरच्या आउटलाईनला जिथे जिथे टेकतात आहे तिथे तिथे आपल्याला ते मास्किंग टेपच्या साहाय्याने चिटकून घ्यायचंय. त्याआधी मी या कार्डबोर्डच्या आतल्या आणि बाहेरच्या सगळ्या एजेस या मास्किंग टेपच्या साहाय्याने झाकून घेते, जेणेकरून आकाशकंदील एक छान लुक मिळेल आणि शार्प अशा एजेस आपल्या दिसतील. हा भाग कम्प्लिटली ऑप्शनल आहे. तुम्हाला जर खूप किचकट वाटत असेल, वेळ नसेल, तर तुम्ही तो भाग स्किप केला तरी चालणार आहे. मास्किंग टेप लावून झाल्यानंतर आपण टिल्ट केलेल्या फ्रेम जिथे जिथे टेकतात एकमेकांना तिथे तिथे परत एकदा मास्किंग टेपच्या साहाय्याने चिटकवून घेत आहोत. पण लक्षात घ्या, मास्किंग टेपच्या साहाय्याने चिटकवल्यानंतर हा जास्तीचा मास्किंग टेप आहे तो आपल्याला कटरच्या साहाय्याने व्यवस्थित कापून दुमडून त्याला आकार द्यायचा आहे, जेणेकरून आपला जो मूळ फ्रेमचा आकार आहे त्यात कुठेही त्या सेलो टेपमुळे तो बेढप होणार नाही. कारण लाईट लागल्यावर आपले जे शेप्स आहेत फ्रेमचे ते परफेक्ट दिसावे म्हणून आपण असं करतो. तुम्हाला हा भाग किचकट वाटत असेल तर तुम्ही हे सगळे जिथे जिथे मी मास्किंग टेप लावलाय तिथे तिथे तुम्ही फेविबॉन्ड, फेविक्विक किंवा ज्या पद्धतीने ते मजबूत होईल असं कुठलंही साधन वापरून ते चिटकवू शकता. मास्किंग टेपच्या साहाय्याने मी मागच्या बाजूने सुद्धा पुन्हा एकदा चिटकून घेते, जेणेकरून माझं हे जे काम आहे ते मजबूत होईल. हा भाग टाळण्यासाठी तुमच्याकडे दुसरा काही उपाय असेल तर तुम्ही तो करू शकता. तयार झाल्यावर हा आकाशकंदील खूप सुंदर दिसतो. या आधीही मी आकाशकंदीलचे वेगवेगळे व्हिडिओ अपलोड केले आहेत. ते सुद्धा खूप सुंदर असे आकाशकंदील होते. बघितले नसतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, जरूर बघा. जशी आपण पहिली फ्रेम तयार केली तशाच आपल्याला 4 फ्रेम तयार करायच्या आहेत. 4 फ्रेम तयार केल्यानंतर आतले जे भाग आपले उरलेले होते त्यातले बघा आपण जे उरलेले भाग आहेत त्याच्यातनच आता आपण खालचे जे लटकन आहेत त्यांच्यासाठीचे आकार कापून घेत आहोत. लक्षात घ्या, लटकन जे लावते मी ते सुद्धा कम्प्लिटली ऑप्शनल आहेत. मला आकाशकंदील हा लटकन असल्याशिवाय, त्याला झिरमिळ्या असल्याशिवाय खाली तो कम्प्लीट वाटत नाही, म्हणून मी ते करते. पण जर तुम्ही त्याला होम डेकोर म्हणून वापरणार असाल तर हा जो खालचा झिरमिळ्यांचा भाग आहे तो नाही केलात आणि त्याऐवजी तुम्ही रेडीमेड लटकन किंवा गोंडे मोत्यांमध्ये ओवून लावले तरी देखील चालणार आहे. तयार झाल्यावर हा आकाशकंदील सुंदरच दिसतो. आता जे उरलेले भाग होते आपण त्यांनाच एक वेगळ्या पद्धतीने कट करतोय आणि जसे मला शेप मिळतात आहे त्याच शेप पासनं मी लटकन बनवणार आहे. मी यासाठी स्पेशल कुठलेही आकार कापलेले नाहीत. कापतानाच मला बाय प्रॉडक्ट म्हणून डायमंड शेप भेटलेत बघा, त्यातले 4 डायमंड शेप मी ठेवून घेतलेले आहेत आणि ह्या सगळ्यांच्या एजेसला मी मास्किंग टेप लावून घेणार आहे. मास्किंग टेप लावल्याने आपलं काम जास्त फिनिशिंगचं दिसतं म्हणून मी लावते, पण तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हा भाग स्किप करू शकता. आता पुन्हा आपल्याला एक कार्डबोर्ड घ्यायचा आहे जो 24 सेंटीमीटर बाय 24 सेंटीमीटर आहे आणि त्याला आपल्याला त्या आकाशकंदीलचं वरचं जे छत आहे ते बनवायचं आहे आणि त्यासाठी बल्ब किंवा होल्डर आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला तिथे एक छिद्र करायचं आहे. गोल किंवा चौकोन कुठल्याही आकाराचं तुम्ही एक छिद्र करून ते कापून घेऊन ते छत बनवू शकता. पण विकतच्या जे मेटलचं होता आकाशी दिवा त्यामध्ये एक जाळीदार वरचा बेस होता, तसाच मी काहीसा तयार करण्याचा इथे प्रयत्न करते. हा भाग थोडा किचकट आहे कारण दिवाळीसाठी आपल्याकडे फारसा वेळ नसतो आणि त्यात एवढं बारीक काम करायला जमत नाही. मग तुम्ही हा सगळा भाग स्किप करून फक्त आतला चौकोन किंवा गोल कापला, बाकी फ्रेम सलग पुठ्ठा ठेवला तरी देखील चालणार आहे. कारण हे नुसतं कापून जमत नाही तर ह्याला पुन्हा सगळ्या भागांना मास्किंग टेप सुद्धा लावायचा आहे. मग त्यापेक्षा सरळ फक्त गोल किंवा चौकोन कापला तर तुमचं काम सोपं होईल. हे सगळं झाल्यानंतर आपण ज्या काही फ्रेम्स तयार केल्या आहेत त्या सगळ्या फ्रेम्सला तुम्हाला जर
होम डेकोर म्हणून तुम्ही बनवणार असाल तर तुम्ही फेविकॉलच्या पाण्यात भिजवून टिश्यू पेपर लावू शकता, म्हणजे जेणेकरून आपल्याला एक समान टेक्स्चर भेटेल आपल्या सगळ्या पुठ्यांच्या या फ्रेम्सवर. परंतु माझ्या इकडे वेळ नव्हता, त्यामुळे मी सुद्धा तो भाग स्किप केलाय आणि ह्यांना मी आतून बाहेरून पांढरा ॲक्रेलिक रंग देऊन घेते, जेणेकरून मी जेव्हा रंग काम करेल तेव्हा रंग कमी लागेल. कारण पुठ्ठा असल्यामुळे रंग फार शोषून घेतो आणि मग रंगीत काम डायरेक्ट करायला घेतलं तर ते खूप रंग आपला शोषल्यामुळे आपल्याला जास्त रंग लागतो, म्हणून मी पांढरा रंग देऊन घेतलाय. त्यानंतर पांढऱ्याच रंगाचा वापर केल्यामुळे पांढऱ्या रंगाच्या 4 सुरळ्या बनवून घेतल्या, जेणेकरून फ्रेम जोडताना मला त्याची मदत होईल. लक्षात घ्या, आतून पांढरा रंग तुम्ही कार्डबोर्डला नाही दिला तरी देखील चालणार आहे, नंतर तो भाग झाकल्याच जाणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त बाहेरच्या बाजूने पांढरा रंग दिला जिथे आपण रंगकाम करणार आहोत तरी देखील चालणार आहे. आता आपल्याला या फ्रेम पुन्हा मास्किंग टेपच्या साह्याने जोडून घ्यायच्या आहेत. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं जोडून घ्या आणि ज्या 4 आपण पांढऱ्या सुरळ्या तयार केल्या आहेत त्यांचा वापर करून आपण ह्यांना अधिक मजबूती देणार आहोत. या आधीही मी आकर्षक असे शुभ लाभ, होम डेकोर्सचे ॲटम, दिवाळीसाठी खास लागणारे किंवा गणपतीसाठी बॅकड्रॉप म्हणून आपण ज्या काही वस्तू बनवतो त्या सगळ्या टाकाऊपासून टिकाऊ या सदराअंतर्गत बनवलेल्या आहेत. व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तसंच दिवाळी निमित्तच नाही तर प्रत्येक सणासाठी आपण झटपट होणाऱ्या आकर्षक अशा छोट्या सोप्या रांगोळ्या कायम अपलोड करत असतो, तर त्या सुद्धा एकदा चेक नक्की करा. दिवाळी येते, तुम्हाला त्यांची नक्कीच मदत होईल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. चारही भाग एकमेकांना जोडताना लक्षात घ्या की त्याची सिमेट्री कुठेही बिघडणार नाही अशा पद्धतीने ते जोडा. अन्यथा जे आपण टिल्ट केलेले आहेत फ्रेम, त्या जर 2 फ्रेम एकसारख्या टिल्ट झालेल्या जवळ आल्या तर ते कदाचित बघणाऱ्याला ओळखू येणार नाही, पण लाईट लागल्यावर तुम्हाला थोडंसं वेगळं वाटू शकतं. म्हणून लावताना थोडीशी काळजी घ्या की सगळ्या टिल्ट झालेल्या फ्रेमचं जे टोक आहे ते सगळ्यांचं एका दिशेने घ्या, जेणेकरून फ्रेम एक सिमेट्रिकल दिसेल. आणि आता जो आपला हा बेस तयार होतोय आकाश कंदीलचा, हाच मी ॲमेझॉनवर होम डेकोर या सदरात मेटलचा बघितला होता. याला बाकी काहीही केलेलं नव्हतं. ह्या 4 बाजू आणि वरच्या बाजूला छत, एवढंच ते होतं. आता इथे मी पांढरा रंग दिला आहे, पण ह्या ऐवजी जर तुम्ही मेटॅलिक कलर दिला, ब्लॅक कलर देऊन कॉपर कलरनी हायलाइट केलं किंवा इतर कुठलाही एक प्लेन रंग घेतला तुमच्या घराशी मिळता जुळता, तर हे खूप उत्तम असं होम डेकोर दिसतं. आपण ह्या ज्या 4 सुरळ्या कागदाच्या मजबूत अशा बनवल्या होत्या त्या 4 कोपऱ्यांना लावून घेतोय, कारण फक्त मास्किंग टेपच्या साह्याने जर आपण हे चिटकवलं तर कदाचित आपला आकाश दिवा तेवढा मजबूत होणार नाही. म्हणून मग त्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी 4 कोपऱ्यांना मी 4 ह्या सुरळ्या चिटकवून घेते आहे. आणि जो एक्स्ट्रा भाग आहे तो आपल्याला कापून टाकायचा आहे, पण तो कापण्याआधी लक्षात घ्या आपलं ते काम व्यवस्थित सुकलेलं पाहिजे, मजबूत झालेलं पाहिजे, तरच आपल्याला तो एक्स्ट्रा भाग कापून टाकायचा आहे. त्यानंतर आपण परत मास्किंग टेपच्या साह्याने छत चिटकवू शकतो, परंतु मी इथे माझ्याकडे मोठा असा ट्रान्सपरंट टेप होता त्याचा वापर केलेला आहे. लक्षात घ्या की हा ट्रान्सपरंट टेप वापरत असताना तो जास्त रुंदीला असल्यामुळे मला जिथे जिथे माझी नक्षी येते आहे बघा, तिथे तिथे तो पुन्हा कापून आतल्या बाजूनी दुमडावा लागतोय. तुमच्याकडे जर छोटा सेलो टेप असेल तर त्या साह्याने तुम्ही चिटकवू शकता किंवा पुन्हा मास्किंग टेपच्या साह्याने चिटकवा, कारण ज्या पद्धतीने आपण 4 बाजू सुरळ्या लावून तो फेविबॉन्डच्या साह्याने मजबूत केल्या, त्याच पद्धतीने आपण छत सुद्धा मजबूत करून घेणार आहोत. नंतर माझ्याकडे आर्ट अँड क्राफ्टच्या वस्तू घरात कायम उपलब्ध असतात, त्यामुळे मी त्याच वापरून काहीतरी बनवत असते. परंतु तुम्ही खास आकाश कंदील बनवण्यासाठी ॲक्रेलिक रंगांचा वापर करणार असाल, बाजारातून विकत आणणार असाल, तर लक्षात घ्या आधीच ठरवा की तुम्हाला कुठल्या रंगांमध्ये आकाश कंदील बनवायचा आहे आणि तेवढेच रंग विकत घ्या, जेणेकरून पुन्हा तुमचे रंग उरणार नाही किंवा उरलेल्या रंगांचं पुन्हा काय करायचं असा प्रश्न येणार नाही. मी इथे 3-4 रंग वापरणार आहे आकाश कंदील मध्ये. तुम्हाला हवं असल्यास सगळं रंगकाम तुम्ही एकाच रंगाने केलं तरी देखील चालणार आहे. बघा छत सुद्धा मी ज्या पद्धतीने आपण 4 बाजू सुरळ्या लावून फेविबॉन्डच्या साह्याने मजबूत केले, त्याच पद्धतीने छत सुद्धा मजबूत करून घेते आहे. मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजूबाजूला पसाराही दिसेल. माझं बॅकग्राऊंड सुद्धा इतर चॅनल्सवर जसं असतं तसं खूप सुंदर फ्लॉवरपॉट ठेवलेलं, दिवा वगैरे ठेवलेलं नाहीये, कारण मी माझ्या स्वतःच्या वापरासाठी हे सगळं
करत असताना त्याचे व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी अपलोड करते आहे. आणि हे सगळं काम करत असताना ना खालचा बेस खूप खराब होतो, प्रॉपर अँगल मिळत नाही बऱ्याचदा, आणि एकदा तंद्री लागली बनवण्याची की माझं बऱ्याचदा कॅमेऱ्याच्या अँगलकडे पण लक्ष राहत नाही, कारण तो बनवण्याचा आनंद मी घेत असते. त्यामुळे ज्या काही माझ्या व्हिडिओमध्ये चुका होतात किंवा जो काही आजूबाजूला पसारा दिसतो तो दुर्लक्षित करा. इथे पण बेस म्हणून मी चक्क रद्दी पेपर वापरलेला आहे, जेणेकरून माझ्या रंगामुळे तो जो काही खालचा बेस आहे खराब होणार आहे. तो खराब झाला तरी मला टेन्शन नाही. नेक्स्ट टाइम मी तो पेपर रद्दीमध्ये टाकेल आणि माझा जो प्लॅटफॉर्म आहे तो क्लीनच राहील. म्हणून मी बिनधास रद्दी पेपरचा वापर करते, त्याकडे लक्ष देऊ नका. फॅन्सी असं हे चॅनल नाहीये, तर क्रिएटिव्ह कामासाठीच हे चॅनल आहे. रंगकाम आपलं देऊन झालं, ते सुकलं की इथे मी हा जो रंग घेतला हिरवा रंग 8 सेंटीमीटरच्या पट्ट्या कापून त्याला बारीक 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 एका साईडने कापते आणि बारीक काडीवर ते गुंडाळून घेऊन त्याचं गोंड्यासारखं कागदाचं बनवते आहे. रंग कुठला घ्यायचा, रंगसंगती कुठली घ्यायची याचं कम्प्लीट स्वातंत्र्य तुम्हाला आहे. माझं ऍक्रेलिक रंगाचं काम सुकल्यानंतर यावर मी वॉर्निश लावून घेते, जेणेकरून धूळ बसली तर ती मला पुसता यावी म्हणून. आणि वॉर्निश लावल्यामुळे उन्हात हा जो आकाशकंदील माझा राहणार आहे त्याचे रंग सुद्धा लगेच डल पडणार नाहीत, म्हणून मी वॉर्निश लावते. पण हा भाग तुम्ही स्किप करू शकता. आता आपल्याला बनवायचे आहे खालचे लटकन. त्यासाठी मी रेड कलरचं वुलन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी माझे हे जे भाग आहेत ते विशिष्ट पद्धतीने ओवून घेणार आहे. आपण जो कागदाचा गोंडा तयार केला आहे त्या काडीवर गुंडाळल्यामुळे त्याचं छिद्र जरा मोठं आहे, त्यामुळे फक्त वुलनच्या गाठीवर मी तो गोंडा ओवू शकत नाही. म्हणून मी काय केलं, एक ट्रान्सपरंट मणी घेतलाय, तो छान फिट्ट केलाय आणि आता त्या मण्याचा वापर करत मी तो गोंडा असा त्या वुलन मध्ये ओवून घेणार आहे. कागदाचा गोंडा होऊन झाल्यानंतर मी परत ट्रान्सपरंट मणी लावते, पण मी सलग हे काम करत नाही. मी मध्ये मध्ये थोडं वुलन दिसू देणार आहे, कारण मला तसं ते वुलन दिसलेलं आवडतं आणि म्हणूनच मी रंगीत वुलन वापरलेलं आहे. परंतु तुम्हाला जर तसं नसेल करायचं किंवा तुमच्याकडे वुलन नसेल, धाग्यात तुम्ही जर हे काम करणार असाल तर तुम्ही सलग हे मणी ओवत काम केलं तरी देखील चालणार आहे. मग ओवताना मण्यांची संख्या किती ठेवायची आहे, ती सगळ्यांची समसमान ठेवा. म्हणजे तयार झाल्यावर आपले लटकन हे सगळे एका लांबीचे दिसतील, 4 कोपऱ्याचे 4 तरी किमान समान लांबीचे ठेवावे. कारण मी त्याच कन्सेप्टने हा आकाश दिवा बनवते की 4 कोपऱ्याचे 4 लटकन हे समान लांबीचे आहेत आणि मग मधले जे 4 लटकन आहेत ते समान लांबीचे बनवते. आता मी इथे जो मध्ये धागा ठेवलाय तो 2-2 सेंटीमीटर असा धागा दिसू द्यावा म्हणून ठेवलेला आहे. आपला जो आकाशकंदील आहे त्याच्या बॉटमचा सेंटर मी घेतलाय आणि सुई दोऱ्याच्या साह्याने तयार केलेलं लटकन तिथे पक्क बांधून घेते. मी सेलोटेपच्या साह्याने चिटकवलेलं नाहीये, कारण माझा अनुभव आहे सेलोटेपच्या साह्याने केलेलं काम जेव्हा मी गॅलरीत लटकवते तो आकाश दिवा आमची इथे खूप हवा येते, त्यातलं एक एक लटकन आहे ते गळून पडायला सुरुवात होते आणि मग ते सतत त्या आकाश दिव्याला मेंटेन करा हे खूप त्रासदायक होतं. म्हणून माझं असं मत आहे की काम करतानाच मजबूत करावं, थोडे कष्ट पडले तरी चालतील. मग ह्या आकाश दिव्याला कितीही हवा येऊ दे, काही येऊ दे, त्यातलं एकही लटकन खाली पडणार नाही. आणि गाठ मारून झाल्यानंतर मी त्या गाठीवर परत फेविबॉन्ड लावून घेतलाय, जेणेकरून कुठल्याच परिस्थितीत त्या गाठी उघडणार नाहीत. बघा, हा आकाश दिवा असा सुद्धा खूप सुंदर दिसतो, काही करण्याची गरज नाही. पण लक्षात घ्या, मी गोंड्यांचा जो कलर वापरलेला आहे तो डायरेक्ट खाली गुंड्यांमध्ये आलेला आहे असं तुम्हाला वाटेल, तर तसं नाही. मला इथे या फ्रेमच्या आतल्या बाजूने त्या रंगाचा कागद परत चिटकवायचा आहे. मग त्यासाठी मी काय केलंय की 24 सेंटीमीटर बाय 24 सेंटीमीटरची आपली फ्रेम आहे. मग मी 23 सेंटीमीटर बाय 23 सेंटीमीटरचा तो हिरवा चौकोन कापलाय कागदाचा आणि तो त्या फ्रेमवर आतल्या बाजूने चिटकवते, जेणेकरून हिरवा रंग बाहेरच्या बाजूने आपल्याला हिरवा रंग तो दिसेल. लिंपन आर्टनी इन्स्पायर होऊन मी याच्यावर आरसे काम करते. माझ्याकडे जे आरसे उपलब्ध होते त्या सगळ्यांचा वापर करत मी एक डिझाईन बनवून हे आरसे काम करते. परंतु जर तुम्ही खास आकाश कंदीलसाठी आरसे विकत घेणार असाल तर शक्यतोवर एकाच आकाराचे आरसे घ्या, कारण पहिल्यांदा बनवत असतो त्यामुळे किती आरसे लागणार आहेत याचा अंदाज नसतो. जर तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे आरसे घ्याल आणि काम करताना जर तुम्हाला एखाद्या आकाराचा आरसा कमी पडला तर तुमचं काम अडकण्याची शक्यता आहे आणि पुन्हा ते छोटे छोटे पाकिट असतात बऱ्याचदा, पुन्हा दुकानात गेल्यावर तो आकार मिळत सुद्धा नाही.
सहजासहजी. म्हणून शक्यतो सगळे एकाच आकाराचे आरसे घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर पटापट लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा. प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचं बटन देखील दाबा. तुम्ही सुद्धा दिवाळीला असा आकाशकंदील बनवा. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, आनंद पसरवा.